इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवरती निर्माण झालेल्या घरगुती व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरचं सुरळीत पुरवठ्याबाबत राज्य शासनानं राज्यस्तरीय विशेष समित्या स्थापन करण्याचे आदेश दिलेत। त्यामुळे आता ग्राहकांना गॅस उपलब्ध करून देण्याबरोबरच त्याचा साठेबाजार, काळे बाजारात विक्री केल्यास कडक कारवाई या समित्यामार्फत होणार आहेत। तर एलपीजी वाहतूक करणाऱ्या वाहनांना तसंच गॅस एजन्सींना आवश्यक पोलीस संरक्षण देण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावरती सोपवण्यात आली आहे। संपूर्ण राज्यामध्ये एलपीजी सुरळीत ठेवण्याविषयी तसंच पुरवठ्यावरती नियंत्रण ठेवण्याच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांनी दिलेत। जिल्हा प्रशासन, रेशनिंग नियंत्रण आणि तेल कंपन्यांनी दररोज साठा स्थिती आणि अद्ययावत अहवाल जो आहे तो राज्यस्तरीय नियंत्रण कक्षामध्ये सादर करणं बंधनकारक करण्यात आले। मार्च महिन्यामध्ये गेल्या 6 महिन्यांच्या तुलनेमध्ये अधिक प्रमाणामध्ये घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध असून युद्धाच्या पार्श्वभूमीवरती घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत राहील याची खबरदारी घेण्याच्या सूचना विभागामार्फत सर्व संबंधित यंत्रणांनाही देण्यात आल्या।